नमस्कार मित्रांनो, आपले हार्दिक स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर द डेली पल्सवर। मी सचिन संघवी। आज आपण संतोष या आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या चित्रपटाच्या भारतात प्रदर्शन रोखण्यामागचं कारण जाणून घेणार आहोत। पाहूया सर्वात आधी याचा ट्रेलर। तेरे जैसी औरतों के लिए सरकार की एक स्कीम है जिसे आश्रित कोटा कहते हैं। मतलब कि पुलिस वाले की विधवा होने के नाते तुझे रमन की नौकरी मिलेगी। कॉन्स्टेबल रमन के जैसे। देविका पीपल, उम्र 14-15 साल, माता पिता राम पीपल, रानी पीपल, लालीपुर गांव में मजदूरी करते हैं। शव कल गांव के कुएं में मिला था। ये कैसे आया यहाँ पे? लाटों ने फेंक दिया। ऐसा क्यों करेंगे वो? आप लोग भी हर चैनल पे छाए हुए हो, बधाई हो। हाँ, बहुत बढ़िया, डटी रहिए दीवान जी। आंखें बंद कर, सांस ले, सांस छोड़। से शुरू करना, मुसलमानों का गढ़ है वो। इस देश में 2 तरह के छुआछूत हैं। एक वो जिसे कोई छूना नहीं चाहता, और दूसरा वो जिसे कोई छू नहीं सकता। संतोष हा सिनेमा ब्रिटिश भारतीय दिग्दर्शिका संध्या सुरी यांनी दिग्दर्शित केलेला हिंदी भाषेतील क्राईम ड्रामा आहे। या चित्रपटात एका तरुण विधवेची कथा आहे जी आपल्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांचं पोलिसांचं पद स्वीकारते आणि उत्तर भारतातील एका खेड्यात काम करत असते। तिला एका दलित मुलीच्या खुनाच्या तपासात सामील व्हावं लागतं आणि तेव्हा तिला पोलीस खात्यातील स्त्रीद्वेष, जातीयता आणि इस्लामोफोबिया यासारख्या गंभीर सामाजिक समस्यांचा सामना करावा लागतो। संतोष या सिनेमाचा जागतिक प्रीमियर 2024 मधील 77व्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये झाला आणि तिथे त्याला प्रचंड प्रशंसा मिळाली। ब्रिटनद्वारे हा चित्रपट 97व्या ऑस्कर पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट या श्रेणीत अधिकृतरित्या निवडण्यात आला होता। तसेच 78व्या बाफ्टा पुरस्कारामध्ये उत्कृष्ट पदार्पण म्हणूनही नामांकन मिळालं। या चित्रपटाचं इतकं यश असूनही भारतात मात्र सेन्सॉर बोर्डाने संतोषचा रिलीज रोखलेला आहे। चित्रपटात पोलीस खात्याचं वास्तवदर्शी पण कठोर चित्रण केलं गेलेलं आहे जे सेन्सॉर बोर्डला खटकलं। त्यांनी स्त्रीद्वेष, इस्लामोफोबिया आणि पोलिसांच्या अमानवीय वर्तनावर आक्षेप घेत अनेक दृश्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल किंवा सीन कट करण्याची मागणी केली। दिग्दर्शिका संध्या सुरी यांनी ही परिस्थिती मनाला क्लेशदायक आणि निराशाजनक असल्याचं म्हटलं आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सेन्सॉर बोर्डाने सुचवलेले बदल केल्यास चित्रपटाचा आत्माच हरवला जाईल। तरीही त्या आशावादी आहेत की एक दिवस भारतीय प्रेक्षकांनाही संतोष हा चित्रपट मूळ स्वरूपात पाहायला मिळेल। आता मध्यंतरी मल्याळम सिनेमाचे सुपरस्टार मोहनलाल यांचा सिनेमासुद्धा भारतीय सेन्सॉर बोर्डने 17 सीन कट करायला लावलेत। का तर त्यात गुजरातचा हिंदू मुस्लिम दंगलीबद्दल चित्रण केलेले होते। या असल्या प्रकरणांमुळे भारतात सृजनशील स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांवर असलेल्या बंधनांवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे। ही घटना कलात्मक अभिव्यक्ती आणि सरकारी नियामक यांच्यातील संघर्ष अधोरेखित करते। संतोष या चित्रपटाचं भारतात प्रदर्शन रोखणं हे केवळ एका चित्रपटाचं प्रकरण नाही, तर ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील मर्यादा आणि सामाजिक वास्तव समोर आणण्याची लढाई आहे। या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे खालील कमेंटमध्ये नक्की सांगा। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी सचिन संघवी।